नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आचोर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शावळे तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। एनशायझमने महाराष्ट्रामध्ये अगोदरच त्या ठिकाणी 15 BMS कॉलेजला 2025 मध्ये मान्यता दिलेली होती आणि हे सर्व 15 BMS कॉलेजेस राऊंड 3 अगोदरच या कॉलेजना त्या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये भाग घेतलेला होता। काही कॉलेजेसने राऊंड 1 मध्ये किंवा राऊंड 2 मध्ये असेल किंवा काही कॉलेजना राऊंड 3 मध्ये भाग घेतलेला होता। आता या व्यतिरिक्त अजून 4 नवीन BMS कॉलेजला मान्यता एनशायझम दिल्लीकडून भेटलेली आहे आणि त्यामुळे हा आकडा आता नवीन BMS कॉलेजचा 2025 साठीचा 19 कॉलेजवर पोहोचलेला आहे। 19 नवीन कॉलेजेस 2025 पासून चालू होत आहे, ज्याच्यापैकी 15 BMS कॉलेजला त्या ठिकाणी ॲडमिशन झालेले आहे। मात्र जे नवीन 4 BMS कॉलेजेसला मान्यता एनशायझम कडून देण्यात आलेली आहे, या कॉलेजेसला मात्र त्या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे आणि हे जे काही 4 BMS कॉलेजेस असतील हे राऊंड 4 मध्ये किंवा राऊंड 5 मध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात। आता कोणत्या राऊंड मध्ये भाग घेतील हे जर सांगायचं झालं तर MUHS नाशिक यांना कोड कधी देईल, CT सेल लवकर कोड देईल का, तर म्हणजे यांची प्रोसेस किती फास्ट होती त्यावर या कॉलेजची परमिशन डिपेंड असेल। जेवढी लवकर प्रोसेस फास्ट होईल, जेवढा लवकर त्या ठिकाणी कोड भेटेल तेवढेच लवकर त्या ठिकाणी हे कॉलेजेस राऊंड मध्ये ऍड होतील। मोस्ट प्रोबॅबली राऊंड 4 किंवा 5 मध्ये म्हणजे 4थी किंवा 5व्या राऊंड मध्ये हे कॉलेजेस भाग घेतील। 15 कॉलेजेसने ऑलरेडी त्या ठिकाणी काउन्सिलिंग मध्ये भाग घेतलेला आहे, परंतु जे नवीन BMS कॉलेज एनशायझम दिल्लीकडून मान्यता आलेली आहे, जे 4 BMS कॉलेज आहे ते 4 BMS कॉलेज लवकरच त्या ठिकाणी राऊंड 4 किंवा 5 मध्ये भाग घेण्याची शक्यता आहे। आता ते कॉलेज कोणते आहेत, किती सीट महाराष्ट्र राज्यामध्ये वाढणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फर्स्ट कॉलेज जर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे नव्यानं BMS कॉलेजला मान्यता भेटलेली आहे, 16 नंबरचं कॉलेज म्हणजेच 15 ऑलरेडी आलेले आहेत आणि 16 नंबरचं जे काही कॉलेज असणार आहे ते आहे महात्मा फुले आयुर्वेद महाविद्यालय अकोला ॲट बाबुळगाव। अकोला जिल्ह्यामधील 100 जागांचं हे कॉलेज त्या ठिकाणी नव्यानं राऊंड 4 किंवा 5 मध्ये हे भाग घेईल। त्याच्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे 17 नंबरचं कॉलेज आणि या 4 पैकी 2 नंबरचं कॉलेज म्हणजे शिवशंभू आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड VR आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूरमध्ये हे कॉलेज आहे। 60 इंटी कॅपॅसिटीचं हे कॉलेज आहे। त्याच्यानंतर SPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट पोस्ट सांगुळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी 100 इंटी कॅपॅसिटीचं नवीन कॉलेज त्या ठिकाणी चालू होत आहे। त्याच्यानंतर कॉलेज जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन BMS कॉलेज येत आहे ते आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रीन फिंगर्स आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर शंकरनगर तालुका माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील हे 100 इंटी कॅपॅसिटी असणारं नवीन महाविद्यालय येत आहे। म्हणजे ग्रीन फिंगर्स आयुर्वेद कॉलेज एक, त्याच्यानंतर ASPM मेडिकल कॉलेज। आता ASPM बुलढाण्याला सुद्धा BMS कॉलेज आहे, परंतु हे दुसरं BMS कॉलेज आहे ASPM सिंधुदुर्ग हे BMSचं कॉलेज आहे आणि ASPM आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ जे की बुलढाण्यामध्ये BMSचं कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे आणि त्याच नावानं दुसरं एक कॉलेज येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर शिवशंभू आयुर्वेद कॉलेज आणि त्याच्यानंतर महात्मा फुले आयुर्वेद कॉलेज अकोला असे 4 नवीन BMS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये 4थ्या राऊंडच्या नंतर त्या ठिकाणी येतील। होऊ शकतं 4थ्या राऊंडमध्ये किंवा 5व्या राऊंडमध्ये हे कॉलेज भाग घेऊ शकतात आणि यामुळं वाढणारा जो काही कट ऑफ आहे BMSचा तो मात्र त्या ठिकाणी 100% कमी होण्यास मदत होईल। कट ऑफ किती जाऊ शकतो हे जर त्या ठिकाणी सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नवीन BMS कॉलेज येत आहे त्या नवीन 4 BMS कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी 360 जागा वाढत आहे, ज्याच्यापैकी जवळपास 15% मॅनेजमेंट कोटाच्या जागा जर आपण सोडलं म्हणजे जवळपास 45 + 9 54 जागा या मॅनेजमेंट कोटासाठी मोठमोठी आपण सांगायचं झालं तर जाऊ शकतात। या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, 360च्या 15% जागा कॅल्क्युलेट करू शकता। तर मोठमोठी सांगायचं झालं तर 300 जागा या महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोटासाठी उपलब्ध असेल, बाकीच्या जवळपास 54-55च्या आसपास जागा या त्या ठिकाणी 15% मॅनेजमेंट कोटासाठी उपलब्ध असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन कॉलेजच्या मोठमोठी 300 जागा जर आपण पकडलं आणि जुन्या जे काही कॉलेजेस आहेत म्हणजे सांगायचं झालं तर राऊंड 3 मध्ये प्रवेशित जे काही विद्यार्थी आहेत ते राऊंड 3 मध्ये किती विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश नाकारतात त्यावर कट ऑफ डिपेंड असणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन कॉलेजेसच्या स्टेट कोटासाठी वाढलेल्या 300च्या आसपास जागा आणि राऊंड 3 नंतर विद्यार्थ्यांनी नाकारलेला प्रवेश आणि त्यामुळं रिक्त होणाऱ्या जागा किती असेल हे आता सांगणं कठीण आहे, परंतु ज्यावेळेस स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपण ॲक्युरेट जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफचं प्रेडिक्शन आपण त्या ठिकाणी सांगणारच आहोत। त्यामुळे आचोर मेडिकल काउन्सिलिंगचे यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास नवीन कॉलेजच्या 300च्या आसपास जागा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि
राऊंड 3 नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये किती जागा शिल्लक राहतात हे बघणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। आणि हे दोन फॅक्टर त्या ठिकाणी लक्षात घेऊनच महाराष्ट्र राज्याचा राऊंड 4चा काय कट ऑफ जाऊ शकतो हे सांगणं त्या ठिकाणी सोयीचं होईल। आताच कट ऑफ जर सांगायचं झालं तर सध्याच्या कंडिशननुसार तरी महाराष्ट्र राज्याचा जो काही ओपन कॅटेगरीचा BMSचा कट ऑफ आहे हा 300 पेक्षा कमी जाऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार हा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी भिन्न असू शकतो। बऱ्याच कॅटेगरीचा जसं की NTB कॅटेगरी, SC/BC SC कॅटेगरीचा कट ऑफ हा याच्यापेक्षा त्या ठिकाणी 100% कमी जाईल। तर राऊंड 3 नंतर म्हणजेच राऊंड 4 साठी किती सीट व्हॅकंट राहतात हे बघितल्यानंतर आपण कट ऑफ त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो। परंतु 100% BMSचा जो काही कट ऑफ आहे हा 300 पेक्षा कमी जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये। जवळपास 290 प्लस जर तुमचा स्कोर असेल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, ST कॅटेगरी सोडता, तर तुम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये आहात, तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता आहे। मात्र अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्व BMSचे कॉलेज टाकणं गरजेचे आहे, तरच त्यांना कॉलेज भेटण्याची शक्यता वाढेल। तर विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा कमी कट ऑफ जाऊ शकतो का, तर ते सीट व्हॅकन्सीवर डिपेंड असेल। जर जास्तीत जास्त सीट व्हॅकंट राहिल्या तर त्या ठिकाणी यापेक्षा कट ऑफ कमी जाऊ शकतो। परंतु सर्वसाधारण हा 295 ते 300च्या मधामध्येच राऊंड 4चा कट ऑफ राहील। आणि त्यानंतर मात्र राऊंड 5 आणि राऊंड 6चा कट ऑफ हा 290 त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे। परंतु ज्यावेळेस ॲक्च्युअल सीट व्हॅकन्सी पोझिशन किती आहे ते बघितल्यानंतरच आपण ते प्रेडिक्ट करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल आणि तुमचं सीट सिक्युअर करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 1000 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। या 1000 रुपयामध्ये महाराष्ट्र राज्यामधील तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटू शकतं, त्या कॉलेजची फीस किती असू शकते, महाराष्ट्र राज्यामधील जी काही BMSची प्रेफरन्स लिस्ट आहे, स्टँडर्ड सिक्वेन्स आहे, रँकिंग आहे, ती तुम्हाला देण्यात येईल। तुमची चॉईस फिलिंग आमच्या मार्फत केली जाईल। तुमची एका राऊंडची संपूर्ण काउन्सिलिंग, तुम्हाला मार्गदर्शन आमच्या मार्फत या 1000 रुपये फीसमध्ये केलं जाईल। आणि तुमच्या स्कोरनुसार कोणतं BMSचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटू शकतं ते सुद्धा सांगितलं जाईल। ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे। 1000 रुपये फीस त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना BMS प्रेफरन्स पाहिजे असेल, म्हणजे BMS कॉलेजची रँकिंग पाहिजे असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटाचं ॲडमिशन घ्यायचं आहे, मॅनेजमेंट कोटाची फीस जाणून घ्यायची आहे, तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल आहे। हे फी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीस आहे। या फीसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील BMS कॉलेजचं फी स्ट्रक्चर सुद्धा, म्हणजे कॉलेजच्या वेबसाईटवर जे काही फीस स्ट्रक्चर उपलब्ध आहे ते फी स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल। सर्व कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचं PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर संपर्क साधा, कारण आपले जे काही ॲडमिशन आहे बऱ्यापैकी फुल झालेले आहेत आणि राऊंड 3 पेक्षा कमी आपण राऊंड 4 साठी ॲडमिशन घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।